नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक मधला जो विषय आहे आपला त्यामधले महत्त्वाचे PYQ प्रश्न आपण इथे आज सॉल्व्ह करणार आहोत. आपल्याला माहिती आहे आपला जो पेपर आहे तो 30 मार्चला असणार आहे, 30 मार्च 2026ला. त्यासाठी आपल्याला PYQ प्रश्नांची खूप आवश्यकता पडणार आहे आणि ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे. नेमकं मॅथ्समध्ये कसं असतं तर ट्रिक्सवर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो, कारण आपला वेळ वाचतो त्याने. त्यामुळे जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल मॅथ्ससाठी तेवढं तुम्हाला खूप इझी जाणार आहे. आपली जी बॅच आहे, अभ्यासक्रमाची जी बॅच आपण सुरू करतोय ती 29 डिसेंबरपासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपल्या ॲपवर डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही जाऊन चेक सुद्धा करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण डिस्काउंटमध्ये ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच इनरोल करा. चला तर मग आपण प्रश्न पाहूया आपले. पहिला प्रश्न आहे, अतुल अँड बबिता एंटर्ड इन टू अ बिझनेस पार्टनरशिप अँड बबिता कॉन्ट्रीब्युट्स ₹5,000 फॉर 7 months. ओके, 5,000 फॉर 7 months. बबिता. ओके. A in which Atul contributes 2,000 rupees for 9 months and profit of rupees 1,100 will be divided between Atul and Babita in the ratio. तर ते किती त्यांना येत आहे, कोणत्या रेशोज मध्ये ते येत आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर अतुलची इन्व्हेस्टमेंट काय होती? एक मिनिट. अतुल 2,000 × 9 months इज इक्वल टू ₹18,000. ओके. आणि बबिताची होती 5,000 रुपीज इंटू 7 मंथ म्हणजे ₹35,000. ओके. तर म्हणजे काय झालं, 18,000 इज टू 35,000 हे काय झालं, त्यांचा रेशो झाला. ओके. त्यानंतर आता सिम्प्लिफाईड करूया आपण रेशो, याला 1,000 डिवाइड करून दोघांना पण, म्हणजे आपलं काय असणार आहे, 18:35 त्याचा रेशो असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं होतं, आपल्याला इन्व्हेस्टमेंट अमाऊंट काढायची होती दोघांची पण, है ना, प्रॉफिट रेशो काढायचा होता. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट काढून प्रॉफिट रेशो काढायचा होता. तर आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे, 18:35. ओके. चला. इफ 3:21 आपल्याला एक हे दिलेलं आहे आणि एक्स किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. 3/21 इज इक्वल टू x/35. आपल्याला हे सिम्प्लिफाय करावं लागेल, याला 1/7. ओके. 1/7 इज इक्वल टू x/35. देन 35 इंटू 1/7 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतो असले प्रश्न. चला. समोरचा प्रश्न आहे, अन ॲलो कंटेन्स कॉपर अँड झिंक इन द रेशो ऑफ 5:3 and another alloy contains copper and tin in the ratio of 8:5. If equal weights of both the alloys are melted together, then the weight of tin in the resulting alloy per kg will be. तर आपल्याला म्हणतात की दोन्ही जर का वेट आपण ॲलोमध्ये टाकले, मेल्ट केले टुगेदर, त्यांचं वेट जे आहे टीन रिझल्टिंग ॲलो किती येणार आहे पर केजी, ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आधी फॉर द फर्स्ट ॲलो कॉपर अँड झिंकचं त्यांनी दिलेलं आहे 5:3. ठीक आहे. 5 + 3 8. ठीक आहे. मग फ्रॅक्शन याचं काय होईल, कॉपरचं फ्रॅक्शन होईल 5/8 आणि झिंकचं फ्रॅक्शन होईल 3/8. ओके. त्यानंतर हे 8 + 5 13, त्यामध्ये कॉपरचं येईल 8/13 आणि झिंकचं येईल 5/13. ठीक आहे. एवढं समजलं सगळ्यांना. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल वेट ऑफ टीन इन 1 kg ऑफ मिक्स्ड ॲलो. ओके. तर ते कसं असणार आहे, 5/13 इंटू किती म्हणता येत आहे, 0/5. वेट ऑफ जे आहे ना, वेट आपल्याला टाकायचं 0.5 kg. त्यानंतर 5/13 इंटू 1/2 म्हणजे किती, 5/26 kg. काय आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं होतं वेट ऑफ टीन ऑफ 0.5 kg ऑफ सेकंड अलाव. आपल्याला सेकंड अलावचं करायचं होतं, जे किती आहे, 5 आहे, 5/8 आहे ना, ते तसं करायचं होतं. ते तशा पद्धतीने आपल्याला उत्तर आलेलं आहे.
इक्वल वेट घेतलं ना त्यांनी, मग म्हणजे की 1 kg आहे. इक्वल वेट म्हणजे 0.5 आणि आपल्याला काढायचं कशाचं आहे, टीनचं काढायचं आहे. ओके, तशा पद्धतीने आपण वेट ऑफ ते टीन काढलेलं आहे, जे काय आहे 5/26 आहे. तर कोणी कन्फ्यूज होऊ नका, आपल्याला 1 kgचं हे करायचं होतं ॲलोचं. 0.5 kg हे फर्स्ट ॲलो आहे आणि 0.5 kg हे सेकंड ॲलो आहे, कारण त्यांना दोन्ही ना व्यवस्थित इक्वल वेटमध्ये करायचं होतं. ओके, चालेल. त्यानंतर इफ अ मॅन ट्रॅव्हल ॲट अ 30 km/h, then he reaches his destination late by 10 minutes. If he travels at a 42 km/h, then he reaches 10 minutes earlier. Therefore, the distance traveled by him is. तर काय आहे, 30 km स्पीड आणि तो 10 मिनिटांनी लेट झालेला आहे. त्यानंतर आहे 42 km/h, त्यानंतर अर्लियर आलाय, अर्लियर 10 मिनिट्स. ओके, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तर टाइम हे आपण टी घेऊन घेऊया. 30 इंटू टी प्लस 10 इज इक्वल टू 42 इंटू टी मायनस 10. ओके, कारण ते अर्लियर आलं होतं ना. देन 5t इज इक्वल टू 7t मायनस 10. ओके, नंतर 50 प्लस 70 इज इक्वल टू 70 मायनस 5t, म्हणजेच 120 इज इक्वल टू 2t आणि t ची व्हॅल्यू असणार आहे 60 मिनिट. काय असणार आहे, 60 मिनिट असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू 30 इंटू 60 प्लस 10 डिवायडेड बाय 60, म्हणजे 30 इंटू 7/6. 5 इंटू 7 म्हणजे 35 किलोमीटर जे आहे ते डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे त्याला. ठीक आहे, टी आपल्याकडे आलं होतं 60 मिनिट आणि त्याच्यानुसारच आपण उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे a certain distance is covered by a train with a certain speed. If half of the distance is covered in a double time, then the ratio of the speed to that of original is. तर काय म्हणतोय, तर लेट डी इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. ठीक आहे, टोटल. आणि एस काय आहे, स्पीड, आणि टी काय असणार आहे, टाइम. ओके, डी इज इक्वल टू एस इंटू टी किंवा एस इज इक्वल टू डी बाय टी, हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर नवीन सिनेरिओ काय म्हणते, डिस्टन्स कवर्ड इज हाफ द ओरिजिनल डिस्टन्स, म्हणजे डी/2. ठीक आहे, आणि टाइम टेकन जो आहे तो 2t आहे, डबल टाइम घेतलेला ना, त्यामुळे आपण एस न्यू, न्यू स्पीडसाठी एस न्यू घेऊया. ओके, देन d/2 इज इक्वल टू एस न्यू इंटू 2t. ठीक आहे, आता आपल्याला हे काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. एस न्यू इज इक्वल टू डी डिवाइड बाय 2 इंटू 2t इज इक्वल टू d/4t. ओके, आणि आता आपल्याला काय करायचं, नवीन स्पीडचं ओरिजिनल स्पीड आपल्याला काढायची आहे. एस न्यू इज इक्वल डिवाइड बाय एस d/4t d/t, म्हणजे काय असणार आहे, d/4t इंटू t/d इज इक्वल टू 1/4. डी कट होते, टी कट होते, आणि सरळ काय येतं, रेशो आपला 1:4 येतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे, 1:4. ओके, काही नाही, इथे फक्त थोडंसं क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं. हे हाफ ऑफ द डिस्टन्स, डबल टाइम, ते कशा पद्धतीने आहे ते आपल्याला हे करायचं, आणि स्पीड नवीन आहे की जुनी काढायची आहे ते सगळं व्यवस्थित बघायचं, तेव्हा जाऊन आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ ट्रेन रनिंग बिटवीन 2 स्टेशन्स ए अँड बी अराइव्स ॲट द इट्स डेस्टिनेशन 10 minutes लेट when its speed is 50 km/h and 50 minutes late when its speed is 30 km/h. So what is the distance between station A and B? ठीक आहे, तर डी इज इक्वल टू डिस्टन्स घेऊया, टी इज इक्वल टू टाइम. ओके, 10 minutes लेट इज इक्वल टू 10/60 अवर, 1/6. ओके, and 50 minutes late is equal to 50/60, म्हणजे 5/6 hour. ओके, टाइमचा फॉर्म्युला डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड. ऍक्च्युअल टाइम t1 इज इक्वल टू t प्लस 1/6 इज इक्वल टू d/50. t2 इज इक्वल टू t प्लस 5/6 इज इक्वल टू d/30. किलोमीटर आपण जे स्पीड होतं ते सांगितलेलं आहे. ओके, आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे सगळं. टी प्लस 5/6 हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. टी 1/6 इज इक्वल टू d/30 मायनस d/50. ओके, 4/6 इज इक्वल टू
D/30 मायनस D/50. 4/-1 4 आणि टी कटून गेलं. ओके. 2/3 इज इक्वल टू डी ला काढून घेतलंय आणि याला 1/4 अशा पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे. आता डिनोमिनेटर आपण सारखं घेऊन घेऊ, त्याचे एलसीएम घेऊन घेऊ, कॉमन फॅक्टर. 2/3 इज इक्वल टू डी काय असणार मग याचं 150 असणार. π-3 म्हणजे किती असणार आहे DE 2/1/50. ओके. आणि हे 2/3 जशाच तसं राहील. ठीक आहे. आता हे कट होईल. 2/3 इज इक्वल टू D/75. ठीक आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्यानंतर डी ची व्हॅल्यू आता आपल्याला काढायची आहे 2 × 75/3 म्हणजे सरळच आपली व्हॅल्यू निघणार आहे किती डी इज इक्वल टू 50 किलोमीटर निघणार आहे. ठीक आहे. इथे काहीच केलेलं नाही. आपण जे हे इक्वेशन काढलंय त्याला फक्त सॉल्व्ह केलेलं आहे, बाकी काहीही केलेलं नाही. आणि डी इज इक्वल टू 50 किलोमीटर्स आपल्याला आहे, म्हणजे ए आणि बी च्या मध्ये जो डिस्टन्स आहे तो 50 किलोमीटरचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे. ओके. अशा प्रकारे आपण काही महत्वाचे प्रश्न आपण आज इथे पाहिलेले आहे. पीवायक्यू प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे किंवा ट्रिक्स जे आहे ते आपण इथे पाहिलेले आहे. ते एकंदरीत मी ट्रेन आणि ॲलो अशा पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहे जे तुम्हाला अभ्यासाला नक्कीच मदत होईल. येत्या 29 डिसेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास टूरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.